नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलोय आता हा टमाट्याच्या प्लॉटवर. हा उन्हाळी टमाट्याचा प्लॉट आहे आणि आता ह्या टमाट्याची जर अवस्था जर आपण पाहिली तर ही आता बांधणी अवस्था आहे आणि बांधणीसाठी शेतकऱ्यांनी पूर्ण सेटअप रेडी केलेला आहे. आणि ह्या अवस्थेमध्ये टोमॅट्याला फुलं मोठ्या प्रमाणात सेटिंग असते, फुलं मोठ्या प्रमाणात लागत असतात आणि ह्याच कंडिशनमध्ये टोमॅटोला पाणी आणि खताची ही मात्रा खूप संतुलित द्यावा लागते, जेणेकरून फळ, फूल आणि पानाची सगळ्यांची इथं ग्रोथ होत राहते. तर अशा कंडिशनमध्ये टोमॅटोला मोठ्या प्रमाणात जर न्यूट्रन मॅनेजमेंट म्हणलं तर फॉस्फरसची जास्त गरज असते आणि त्यासोबत आहे ना झिंक पण खूप गरजेचं असते. बऱ्याच वेळा शेतकरी हे ड्रिप फर्टिलायझरमधून ह्या खताची पूर्तता करतात, पण ते खतं अपटेक करून घेण्यासाठी बॅक्टेरियाचा वापर शेतकरी खूप कमी करतात. तर ह्या प्लॉटवरचा व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच आहे. ह्या कंडिशनमध्ये फॉस्फरस अपटेकिंग करणारा बॅक्टेरिया आणि झिंक अपटेकिंग करणारा बॅक्टेरियाची खूप गरज आहे. तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या अवस्थेमध्ये फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया आणि झिंक सोल्युबल बॅक्टेरिया हे 1 लिटरच्या पॅकिंगमध्ये किंवा 50 mlच्या SD फॉर्म्युलेशनमध्ये जे येतात बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाचा वापर करू शकतात. आणि चांगल्या कंपनीचं जर तुम्हाला बॅक्टेरिया जर मार्केटमधून जर घ्यायचं असेल तर चांगले बॅक्टेरिया हे IPL बायोलॉजीकडं HD फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि तुम्ही झिंकोसिया HD, फॉस्फोसिया HD याचं एकरी 50-50 ml हे ड्रीपमधून सोडू शकता. आणि वरून स्प्रे घेण्यासाठी या अवस्थेमध्ये आपण केमिकलचा स्प्रे घेण्यापेक्षा डावणी, भुरी, करप्यासाठी आपण बायोलॉजिकल सेगमेंटमधून आपण स्प्रे घेऊ शकता. त्याच्यासाठी आपण बॅसिलस सबटिलस 100 ml आणि सुडोमोनास फ्लुएन्सिस 100 ml हे आपण पंपाला 100-100 मिली घेऊन त्याचा स्प्रे घेऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या कंपनीचं घ्यायचं असेल तर IPLचं बॅसिलस येतं आहे मिल्डाउन नावाने आणि सुडोमोनास फ्लुएन्सिस येते बॅकटाईप नावाने. ह्यांचे 100-100 मिलीचे प्रमाण घेऊन तुम्ही फवारणी करू शकता. धन्यवाद.